नागपुर के गणेशपेट थाना क्षेत्र से एक सनसनीखेज मामला सामने आया है। एक 18 वर्षीय युवक ने आधी रात को एक घर में घुसकर 15 वर्षीय नाबालिग लड़की का अपहरण कर लिया। मिली जानकारी के अनुसार आरोपी अमित मनोज सोनटक्के 18 वर्षीय निवासी खामला का नाबालिग लड़की से पहले परिचय था। कुछ समय पहले दोनों के बीच कहासुनी हुई थी और नाबालिग ने प्रतापनगर थाने में शिकायत दर्ज करवाई थी। इसके बाद दोनों के बीच बातचीत बंद हो गई थी। घटना 10 सितंबर की रात करीब 2 बजे की बताई जा रही है। आरोपी तलवार लेकर लड़की के घर पहुंचा और दरवाजा खटखटाया। जब किशोरी की दादी ने दरवाजा खोला तो आरोपी ने तलवार दिखाकर उन्हें डराया और जबरन घर में घुस गया। उसने सो रही नाबालिग को उठाकर उससे शादी करने की जिद की। विरोध करने पर आरोपी ने लड़की का गला दबाया और तलवार गले पर रखकर जान से मारने की धमकी दी। इसके बाद उसने लड़की को अपने साथ जबरन ले गया। घटना की शिकायत गणेशपेट थाने में दर्ज की गई है। पुलिस ने मामला अपहरण, घर में घुसपैठ, धमकी, विनय भंग तथा पॉक्सो अधिनियम के तहत दर्ज कर आरोपी को हिरासत में ले लिया है। हा मुलगा जो आहे तिच्यावर जबरदस्ती तिला घरून घेऊन जाऊन तिच्याशी लग्न करायचं आहे असं सांगून रात्री 2 वाजता 8 तारखेला त्यांच्या घराचं दार ठोठावलं। जबरदस्ती घरामध्ये घुसून झोपून असलेल्या त्या अल्पवयीन मुलीला त्याने जबरदस्ती उठवलं आणि तिने येण्यास नकार दिला असता तिचा गळा दाबला आणि शस्त्र त्याच्याकडे एक तलवार आणि गुप्ती असे 2 शस्त्र होते। त्या शस्त्राचा धाक त्या दोघींनाही दाखवला की आता जर तू माझ्यासोबत आली नाही आणि लग्न करायला तर मी तुझा आणि तुझ्या आजीचा इथेच खून करीन अशी त्यांनी जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली आणि त्या मुलीला शस्त्राच्या धाकावर तो घेऊन गेला। नाईट ऑफिसर PSI विक्रम सोनवणे यांनी अत्यंत कार्यतत्परतेने सदर गुन्ह्यामध्ये ॲक्शन घेतली आणि तात्काळ स्टाफसह त्या मुलाच्या आणि मुलीच्या शोधामध्ये रवाना झाले। लोकेशन घेतलं असता कोराडी परिसरामध्ये त्याचा फोन स्विच ऑफ झाला होता, त्यामुळे हे तात्काळ कोराडी येथे पोहोचले। आजूबाजूचा संपूर्ण परिसर पिंजून काढला, भरपूर लोकांकडे चौकशी केली, त्या मुलाला ताब्यात घेतलं। जर पोलिसांनी यामध्ये थोडाफार वेळ जरी केला असता तरीसुद्धा त्या मुलीचा जीवसुद्धा जाऊ शकला असता, परंतु पोलिसांच्या कार्यतत्परतेने तात्काळ त्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली। त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला मी सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI सागर भोकरे हे करीत आहेत आणि त्यामध्ये आरोपीचा 3 दिवस PCR सुद्धा घेण्यात आलेला आहे।